त्याचप्रमाणे एक लांबचा पल्ला गाठून या मीराच्या मसोबा मैदानावरती आपल्याला खेळण्यासाठी देवरुख संघ पाहायला नक्कीच मिळेल. पहिल्या सामन्यामध्ये चांगला खेळ पाहायला मिळाला आपल्याला या दोन्ही संघांमधून. आता दुसऱ्या फेरीमधील चांगली लढत पाहायला मिळेल. पंच आपली जागा घेताना पाहायला मिळत आहेत. सामन्यासाठी मेन पंच असतील ते आशिष धुंदूर सर, तसेच लेग अंपायर असतील ओमकारजी पोयरेकर. जर एक पारितोषिक आलंय मायादादा पाटील याच्याकडून. जर दोन्ही इनिंगमध्ये पहिल्या चेंडूमध्ये जर पहिला षटकार मारला तर 500 रुपयाचं पारितोषिक मायादादा पाटील यांच्याकडून आपल्याला पाहायला नक्कीच मिळेल. पाहूया पहिल्या चेंडूमध्ये जर पहिला षटकार मारला दोन्ही इनिंगमध्ये. तसेच साहिल मयेकर यांचं कमिटीतर्फे हार्दिक हार्दिक स्वागत असेल. त्यांनी मंचावरती बसून घ्यायचंय. मसोबा क्रिकेट क्लबच्या वतीने हार्दिक स्वागत साहिल मयेकर. वळूया सामन्याच्या दिशेने. पाहूया चालू कोण फलंदाज आलाय. मला वाटतं योगेश आणि अमित वैयक्तिक, तसेच मन्या डिंगडॉंग. आपल्याला एक स्टॉल पाहायला मिळतोय. जर आपल्याला कोणत्याही प्रकारचं काय खायचं असेल तर त्या स्टॉलवरती जाऊन आपण खाऊ शकता. अनु शिरदनकर यांचं हे स्टॉल आहे. वळूया सामन्याच्या दिशेने. सलीम आलाय पहिलं षटक घेऊन. टप्प्याचा चेंडू आहे, ऑफसाईडला मारला फटका आहे. चेंडू दन करत जातोय. 1 बाउन्स 2 बाउन्स. चेंडूचा प्रवास सरळ जातोय सीमारेषेच्या बाहेर. म्हणजेच पहिल्या चेंडूमध्ये समाचार घेतलाय सलीम याचा. योगेच्या बॅटमधून पहिला चौकार पाहायला मिळतोय. चांगला चौकार खिचलाय योगेश. स्वतःचा आणि संघाचं खातं ओपन करताना दिसतोय चौकारनिशी. पुढचा चेंडू सलीम याचा. पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय. आता मात्र चांगलं क्षेत्ररक्षण झालंय, परंतु एक धाव काही रोखू शकणार नसेल. नक्की स्ट्राईक रोटेट केली असेल. एका धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती 5 धावा. आता मात्र स्ट्रायकिंगला फलंदाज अमित आलाय. पुन्हा एकदा सलीम ऑन दी मार्क. पुढचा चेंडू घेऊन रिवर्सचा फटका आहे. चेंडूला पाठवून दिले सरळ. षटकारासाठी पंचांचा इशारा येतोय. 6 धावा. नक्कीच चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला आपल्याला. हीच रिव्हर्सचा फटका होता. चांगला स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. तो फलंदाज अमितच्या बॅटमधून हा षटकार. या 6 धावांनी संघाची धावसंख्या धावफलकावरती 11 धावा. चांगली फटकेबाजी करतायत अमित आणि योगेश. नक्कीच थोडासा महागडा ठरतोय सलीम, परंतु कमबॅक नक्कीच करेल. त्याच्यामध्ये क्षमता असेल. चांगली गोलंदाजी नक्कीच करतोय. ह्या अगोदरच्या सामन्यामध्ये चांगली गोलंदाजी केली होती. पुढचा चेंडू घेऊन सलीम. पुन्हा एकदा रिव्हर्सचा फटका आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक धावतोय. थोडंसं फंबलिंग झालंय, परंतु ही एक धाव मिळते. नक्कीच एक षटकार मारल्यानंतर स्ट्राईक रोटेट केली आहे. धावफलक पुढे सरसावलंय. 12 धावा. स्कोर चालू ठेवलाय. चांगली फलंदाजी मैदानावरती योगेश आणि अमित याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. एक षटकार घेतला. एक मोठा फटका आल्यानंतर स्ट्राईक रोटेट करतायत. चांगली फलंदाजी मैदानावरती
पुन्हा एकदा सलीम. आता मात्र चांगला चेंडू पाहायला मिळाला. नक्कीच रिव्हर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता परंतु इकडे धाव मिळते. पुढचा चेंडू सलीम याचा पुलटा चेंडू आहे. चेंडूला नक्कीच दिशा दिली आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय. चांगला थ्रो पाहायला मिळाला क्षेत्ररक्षकाकडून आणि ही एक धाव. धावसंख्या 13 धावा. आता मात्र चांगलं कमबॅक केले सलीम याने. नक्कीच पहिले 3 चेंडू मोठे फटके आले होते परंतु आता मात्र चांगलं कमबॅक केले. स्ट्रायकिंग एंडला मला वाटतं अमित आहे. पुन्हा एकदा रिव्हर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय. मोठी अपील आली आहे परंतु अपील पंचाने ठोठावून दिली आहे म्हणजेच निर्धाव चेंडू जातोय. षटक समाप्तीचा इशारा आलाय. पॉवर प्लेच्या षटकामध्ये फक्त 13 धावसंख्या. नक्कीच प्रेक्षक वर्ग आपल्याला पाहायला मिळत आहेत आजच्या दिवसामध्ये चांगले प्रेक्षक. एक साऊंड सिस्टीम मांडवकर. चांगली कामगिरी मांडवकर यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळते. डीजे ऑपरेटर आजच्या या तिसऱ्या दिवसामध्ये चांगली कामगिरी साऊंड सिस्टीम आपल्याला पाहायला मिळते. वळूया मॅचच्या दिशेने. दुसरं षटक घेऊन निहार आलाय. पहिला चेंडू चांगला चेंडू आहे. थोडीशी अपील झाली आहे. पाहूया काय होतंय मैदानामध्ये परंतु पुन्हा एकदा अपील ठोठावले पंचांनी. नक्की चांगला चेंडू होता अचूक टप्प्यावरती. हे प्रेक्षक पाहायला मिळतात आपल्याला कडाक्याच्या थंडीमध्ये मॅचचा आनंद घेताना. नक्कीच पुन्हा एकदा निहार बॉलिंग ऑन द मार्क. पुढे खेळण्याचा प्रयत्न केलाय. आता मात्र यष्टी रक्षक थोडीशी चूक करतोय. पाहूया काय होतंय. एक धाव होती. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न करतायत. पाहूया पंचांचा निर्णय. बाईच्या स्वरूपात या 2 धावा. चांगली रनिंग मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही फलंदाज या 2 धावांनी संघाची धावसंख्या झाली ती 15 धावा. तसेच मुख्य मंचावरती आपले मयादादा पाटील उपस्थित. एक मिऱ्यागावमध्ये एक नामांकित असे व्यक्तिमत्व तसेच एक भाऊ तोडणकर म्हणून एक नामांकित पंच आपल्याला मंचावरती उपस्थित असताना पाहायला मिळत आहेत. तसेच साहिल मयेकर, गुरुप्रसाद माने, साहिल जनरल स्टोअरचे मालक सर्व असतील मंचावरती उपस्थित आहेत. त्यांचे आभार असतील, मोलाचं सहकार्य असतील. पुन्हा एकदा वळूया मॅचच्या दिशेने. निहार पुढचा चेंडू पुढे खेळण्याचा प्रयत्न केला आहे. चेंडूला सरळ पाठवून दिलंय बॉलरच्या डोक्यावरून. 6 धावा. ब्रँड स्ट्रोक. पुन्हा एकदा निहार. आता मात्र चांगली फटकेबाजी करतोय योगेश. आता मात्र स्ट्राईक रोटेट केली आहे. नक्कीच एक धाव घेतली आहे.
ऑफ साईडला मारला फटका होता. एका धावेवरती संतुष्ट असेल योगेश. एका धावेने संघाची धावसंख्या नक्कीच झाली ती 23 धावा. थोडासा मागडा नक्कीच ठरतोय निहार. स्वतः कर्णधार असेल भाटी संघाचा. नक्कीच खुल्या गटामध्ये देखील चांगली गोलंदाजी करतो. पुन्हा एकदा आता मात्र चांगला स्ट्रोक पाहायला मिळतो. आम्ही त्याच्या बॅटमधून ऑफसाईडला मला फटका आहे. चेंडूखाली क्षेत्रक वेगाने येतोय. एकच धाव मिळेल. धावसंख्या झाली ती 24 धावा. पुन्हा एकदा निहार. आता मात्र चांगलं कमबॅक करतोय. आता मात्र थोडासा अकुटप्प्याचा चेंडू होता परंतु पंचांचे दोन्ही हात समांतर रेषेला म्हणजेच की वाईट चेंडू अतिरिक्त धाव मिळते संघाला. धावसंख्या 25 धावा. थोडासा दिशामध्ये भटकताना दिसतोय. पाहूया कशा प्रकारे गोलंदाजी करेल. या षटकामधील काही चेंडूचा खेळ बाकी असेल. निहार पुन्हा एकदा पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न केलाय. बॅटची एज घेतली सरळ मारलाय आणि हा चेंडू सरळ जातोय दन 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 करत सीमारेषा बाहेर. चेंडूचा प्रवास थेट चौकारासाठी 4 धावा. थँक्यू डीजे. नक्कीच पंचांचा इशारा आलाय. बॅटिंग पॉवर प्ले म्हणजेच की या षटकामध्ये 3 क्षेत्ररक्षक 30 यार्डच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतील. बाकीचे उर्वरित क्षेत्ररक्षक हे आपल्याला 30 यार्डच्या आतमध्ये पाहायला मिळतील. नक्कीच बॅटिंग पॉवर प्लेचा इशारा आलाय पंचांकडून. धावसंख्या 2 षटकाखेरीस 29 धावा. नक्कीच 2 षटकामध्ये चांगली फटकेबाजी केली आहे. सलामीत आले फलंदाज योगेश आणि अमित. 8 चेंडूमध्ये आता तो 17 वरती खेळतोय. अमित 4 चेंडूमध्ये 8 धावावरती खेळतोय. नक्कीच चांगली भागीदारी पाहायला मिळते आपल्याला मैदानावरती. पाहूया तिसरा गोलंदाज मंजुनाथ भाटी एक्सप्रेस. नक्कीच पाहूया कशा प्रकारे गोलंदाजी करेल. धावसंख्या 29 धावा. तिसरं षटक घेऊन पॉवर प्लेचं. आता मात्र सरळ खेळ आहे. चेंडू जातोय. चेंडूखाली क्षेत्ररक्षक नक्कीच धावेल. एक धाव घेतली आहे. दुसरी धाव वेगाने धावतायत आणि चांगली रनिंग पाहायला मिळते मैदानावरती. चांगली रनिंग मैदानावरती पाहायला मिळते. या 2 धावेनी संघाची धावसंख्या नक्कीच वाढली आहे. धावसंख्या ती 31 धावा. बिनगडी बाद 31. पुन्हा एकदा मंजुनाथ बॉलिंग ऑन द मार्क. पुढचा चेंडू घेऊन अकुटप्प्याचा चेंडू आहे. पुन्हा एकदा चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतो. आता मात्र थोडीशी धावबाची संधी होती. थोडंसं फंबल झालं परंतु ही एकच धाव. नक्कीच जर चेंडू हातामध्ये आला असता तर धावबाची नक्कीच संधी उपलब्ध झाली असती परंतु थोडंसं फंबलिंग म्हणता येईल. एका धावेने संघाची धावसंख्या झाली ती 32 धावा. नक्कीच बॅटिंग पॉवर प्लेचा इशारा केला होता पंचांनी. पाहूया या षटकाचा कशा प्रकारे वापर करतायत. आता मात्र चांगला फटका पाहायला मिळत आहे. तो नक्की झेलची संधी होती. चांगला प्रयत्न पाहायला मिळाला. थोडंसं फंबलिंग होतंय आणि मला वाटतं या चेंडूवरती फक्त एकच धाव खर्च केली आहे. चांगलं क्षेत्ररक्षण म्हणता येईल. नक्कीच 3 धावा रोखल्या असतील. ज्या ठिकाणी चौकार होता त्या ठिकाणी फक्त एकच धाव मिळते. झेलबाची संधी होती परंतु चांगले प्रयत्न आपल्याला क्षेत्ररक्षकाकडून आपल्याला पाहायला मिळाले. चांगली गोलंदाजी करतोय या पॉवर प्लेच्या षटकामध्ये मंजुनाथ. पुढचा चेंडू घेऊन स्ट्रायकिंग एंडला असेल तो अमित. पुढून खेळायचा प्रयत्न केलाय आणि आता मात्र यष्ट्यांचा वेध घेतलाय. फलंदाज बाद होतोय. अमितला माघारी परतावं लागेल. तिची पाहायला मिळालं. पुढून खेळण्याचा प्रयत्न केला होता अमितने परंतु मंजुनाथ सांगतोय मी काय कच्च्या गुरुचा चेला नाहीये.
चांगल्या टप्प्यावरती चेंडू पाहायला मिळाला आणि फलंदाज बाद झालाय अमित. संघाला बसलेला पहिला धक्का असेल अमितच्या स्वरूपात. नवीन फलंदाज मैदानावरती सागर आलाय. पाहूया सागर कशा प्रकारे फलंदाजी करेल. या पॉवर प्लेच्या षटकामध्ये अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. 2 चेंडू म्हणजेच या 2 चेंडूमध्ये नक्कीच प्रयत्न करेल सागर. त्याच प्रकारचं कानमंत्र आपल्याला डगआउटमधून पाहायला मिळालं असेल. सागर याच्यासाठी मंजुनाथ पुढचा चेंडू घेऊन चांगली गोलंदाजी करतोय. पुढचा चेंडू मंजुनाथ याचा. आता मात्र बॅटची लिडिंग गेज घेतली आहे. चेंडूखाली स्वतः यष्टीरक्षक निहार बॅट करायला आणि फलंदाज पुन्हा एकदा माघारी परततोय. संघाला बसलेला दुसरा धक्का सागरच्या स्वरूपात. सुमितला पाठवलं असेल. नक्कीच हॅट्रिकची संधी असेल ती मंजुनाथ याच्यासाठी. सलग 2 चेंडूमध्ये 2 फलंदाज बाद केलेत. हॅट्रिकची संधी असेल. पाहूया संधीचं सोनं करेल का. सुमित आलाय बॅटिंगसाठी. नॉन स्ट्राईकला अजूनही योगेश चांगली फलंदाजी करतोय. परंतु आता मात्र 2 फलंदाज बाद झालेत. पाहूया 2 डाऊनच्या स्वरूपात सुमितला पाठवलंय. पुढचा चेंडू घेऊन हॅट्रिकची संधी आहे. या चेंडूला दिशा दिली आहे. नक्कीच फुलटा चेंडू होता. थोडंसं खराब क्षेत्ररक्षण झालंय. क्षेत्ररक्षक धावतोय आणि चेंडूचा प्रवास सरळ जातोय सीमारेषेच्या बाहेर. चेंडू गेलाय 4 धावांसाठी चौकार. जे नक्कीच मागच्या कालच्या दिवसामध्ये निखिल सारंग याने हॅट्रिक घेतली होती. या स्पर्धेतील पहिली हॅट्रिक. नक्कीच हॅट्रिकपासून वंचित राहिला मंजुनाथ. थोडंसं खराब क्षेत्ररक्षण झालं. या शेवटच्या चेंडूवरती चौकार पाहायला मिळाला. 4 धावांनी संघाची धावसंख्या झाली ती 3 षटकाखेरीस 37 धावा. 2 गडी बाद. चौथं षटक घेऊन अनुजला दाखल केले मैदानावरती. नक्कीच हाणामारीचं षटक असेल. पाहूया षटकाचा कशा प्रकारे फायदा घेतील हे फलंदाज. अजूनही योगेश मैदानावरती सालेमीन आले फलंदाज उपस्थित आहे. 18 धावसंख्येवरती तो खेळतोय. धावसंख्या 37. लॉस ऑफ 2 विकेट्स. अनुजचा पहिला चेंडू आहे. धावसंख्या 37 धावा. डावकुरा गोलंदाज आहे. पहिला चेंडू लोअर फुल टॉस आहे. जेलबाजी संधी आहे आणि आता मात्र योगेशला माघारी परतावं लागेल. संघाला बसलेला तिसरा धक्का. टीजे आलाय. 37 धावसंख्या 3 गडी बाद. पप्पनला पाठवले फलंदाजीसाठी. धावसंख्या 37. 3 गडी बाद. पहिल्या चेंडूवरती नक्कीच विकेट घेतली अनुजाने. नक्कीच डावकुरा गोलंदाज आहे. व्हेरिएशन कटर चेंडू टाकण्यात माहीर आहे गोलंदाज. पुढचा चेंडू पप्पन याच्यासाठी. अनुचा पुढचा चेंडू आहे. आता मात्र चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. चेंडू सरळ जातोय लॉंग ऑफच्या दिशेने. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय सीमारेषेवरती. तितका चांगला थ्रो पाहायला मिळाला. परंतु या 2 धावा. धावफलक पुरेसा रसावतोय. 2 धावा. 39 धावा. चांगलं स्कोररचं
काम पाहायला मिळतं ते विधराज मयेकर याच्याकडून. आजच्या तिसऱ्या दिवसामध्ये अचूक स्कोरिंगची कामगिरी पाहायला मिळते. आता मात्र चांगला चेंडू अनुजच्या माध्यमातून ब्लॉकहोलचा चेंडू आहे. बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाही. चेंडू यष्टी रक्षकाच्या निहारच्या हातामध्ये जातोय. निर्धाव चेंडू जातोय. चांगली गोलंदाजी अनुज याच्याकडून. आता मात्र 3 चेंडूमध्ये फक्त 2च धावा खर्च केल्यात. एक फलंदाज बाद केलाय. अजूनही षटकातील 3 चेंडूचा खेळ बाकी असेल. अनुजचा पुढचा चेंडू आहे. पुढे खेळण्याचा प्रयत्न केला आहे. पुन्हा एकदा बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये. सलग 2 चेंडू निर्धाव टाकले आहेत. नक्कीच दबाव दबाव आपल्याला पाहायला मिळतोय मैदानावरती. धावांपासून वंचित ठेवलं असेल. पहिल्या 2 षटकामध्ये नक्कीच चांगली फटकेबाजी केली होती, परंतु आता मात्र या तिसऱ्या आणि चौथ्या षटकामध्ये चांगलं कमबॅक केले भाटी संघाने. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू जातोय. सलग 3 चेंडू निर्धाव टाकलेत. चांगली गोलंदाजी अनुजच्या माध्यमातून मैदानावरती पाहायला मिळते. अचूक टप्प्यावरती ब्लॉकहोल पद्धतीचे चेंडू वारंवार एकाच लाईन आणि लेंथवरती टाकताना पाहायला मिळतं अनुज. नक्कीच मी अगोदर सांगितलं होतं व्हेरिएशन आहे या गोलंदाजाकडे. पुढचा चेंडू घेऊन आता मात्र स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. चेंडू सरळ जातोय आउट ऑफ पार्क. चेंडूचा प्रवास सरळ सीमारेषेच्या बाहेर. पंचांचा इशारा येतोय षटकार. पाच चेंडू चांगले हाताळले होते अनुजाने, परंतु या शेवटच्या षटकामध्ये शेवटच्या चेंडूमध्ये 6 धावा. नक्की समाचार घेतला तो पप्पन याने. थोडासा मोठ्या फटक्यांपासून वंचित होता, परंतु शेवटच्या चेंडूवरती प्रहार केलाय अनुजच्या. धावसंख्या 45, 3 गडी बाद. आता मात्र अखेर षटक घेऊन आलाय तो मंजुनाथ. नक्कीच ह्या अगोदरच्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी केली होती. फक्त 8 धावा खर्च केल्या होत्या आणि मोठे 2 गडी बाद केले होते. तोच गोलंदाजीसाठी आलाय. पुढचा चेंडू घेऊन पहिला चेंडू. आता मात्र बॅटची एज लागली आहे. चेंडू सरळ जातोय फाईन लेगच्या दिशेने. तिकडे चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. स्ट्राईक रोटेट नक्कीच केली असेल. एका धावेने संघाची धावसंख्या 46 धावा, 3 गडी बाद. आता मात्र पप्पन आलाय. नक्कीच एक षटकार नक्कीच पप्पनने खेचलाय. त्याच्यामध्ये दमकम असेल, ताकद ठेवतोय षटकारांची. पाहूया कशा प्रकारे फलंदाजी करेल. पुढचा चेंडू घेऊन आता मात्र स्लोअर चेंडू होता. थोडासा व्हेरिएशन पाहायला मिळाला. गतीमध्ये परिवर्तन केलंय आणि आता मात्र पुन्हा एकदा एकच धाव मिळते. धावसंख्या 47. चांगली गोलंदाजी करतोय मंजुनाथ. नक्कीच व्हेरिएशन पाहायला मिळते या गोलंदाजाकडून. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी स्ट्रायकिंग एंडला मला वाटतं सुमित आला. आता मात्र वॉलथ्रूमध्ये थांबला असेल. थोडासा रनअपमध्ये अडथळा आला. पुन्हा एकदा बॉलिंग ऑन द मार्क. मंजुनाथ पुढचा चेंडू घेऊन स्ट्रायकिंग एंडला सुमित. पुन्हा एकदा लोअर फुलचा चेंडू आहे. समर मारला फटका आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक अनुज आलाय. चांगला थ्रो पाहायला मिळालाय. नक्की धावचींची संधी होती, परंतु चांगलं कॉलिंग झालंय. शेवटच्या क्षणामध्ये परत पाठवलं असेल ते पप्पन याने. सुमित याला एका धावेने संघाची धावसंख्या झाली ती 48. मंजुनाथचा पुढचा चेंडू आहे. आता मात्र चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक धावतोय आणि चेंडू सरळ जातोय सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा मिळत आहेत. चेंडू 1 बाउन्स, चौकार. इथे 1 बाउन्स, 4 धावा. नक्कीच आता मात्र चौकार खेचलाय पप्पन याने. धावसंख्या 52. कृपया फास्ट क्रिकेट घ्यायचं विनंती असेल. अजूनही काही सामने खेळवायचे असतील थोडंसं सहकार्य करावं. मंजुनाथ पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडला पप्पन.
पुन्हा एकदा बॅटची पुन्हा एकदा लिडिंग एज घेतली आहे. चेंडू खाली यष्टीरक्षक स्वतः आणि आर भाटकर धावतोय आणि तो कोणतीही चूक करणार नाही. फलंदाजाला माघारी परतावं लागतंय. संघाला बसलेला चौथा धक्का पप्पांच्या स्वरूपात. पप्पन बॅक टू द पवेलियन. अखेरचा चेंडू या पहिल्या इनिंग मधील धावसंख्या 52 धावा, 4 गडी बाद झालेत. पाहूया शेवटच्या चेंडूवरती मोठा फटका आपल्याला पाहायला मिळतोय का. चांगला स्कोर झालाय 52. मंजुनाथचा शेवटचा चेंडू आहे. फुलटॉस चेंडू आहे. चेंडूला दिशा दिली आहे. थोडंसं खराब क्षेत्ररक्षण झालंय. नक्की जेलची संधी होती आणि ही चूक कुठेतरी थोडीशी महागडी नक्कीच ठरेल भारतीय संघाला. या 4 धावा मिळत आहे. चौकार पाहायला मिळतोय. धावसंख्या 56 धावा, 57 धावांचं आव्हान ठेवले. सलामीला फलंदाज आहेत त्यांना पाठवायचं आहे मैदानावरती. फलंदाजांना पाठवा विनंती असेल. भाटी संघ सलामीचे फलंदाज पाठवायचे आहेत. अगोदरच वेळेचं बंधन आहे आपल्याला. अजूनही ह्या दिवसामधील 2 सामने खेळवायचे आहेत. आजच्या दिवसातील हा आजच्या रात्रीमधील हा आजचा 5वा सामना आहे. आता मात्र टॉस बॉक्समध्ये अक्षय सुर्वे यांच्या हस्ते हा टॉस झालाय. टॉस होतोय गोळकोट विरुद्ध नेवरे संघ. आजच्या रात्रीमधील हा 6वा सामना पाहायला मिळेल आपल्याला मैदानावरती. टॉस होतोय. पाहूया नाणेफेकीचा कौल कुठच्या बाजूने जातोय. मला वाटतं गोवळकोट संघ चिपळूण आपला निर्णय
क्षेत्ररक्षण स्वीकारले. धन्यवाद. यानंतर आपल्याला 6वा सामना आजच्या रात्रीमधील पाहायला मिळेल. टॉस जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारले चिपळूण संघाने. पंचांचा इशारा आलाय. सामन्याला सुरुवात होते. 57 धावांचा पाठलाग करताना भाटे संघ स्ट्रायकिंग एंडला. फलंदाज निहार, नॉन स्ट्राईकला अनुज. लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन. माफ करा, दोन्ही फलंदाज राईटी असतील. पहिलं षटक घेऊन साहिल आलाय. 57 धावाचा पाठलाग करताना भाटे संघ नक्कीच पहिल्या चेंडूवरती प्रहार करण्याचा प्रयत्न केला होता निहार याने, परंतु पहिला चेंडू निर्धाव जातोय. नक्कीच पहिलं षटक हे पॉवर प्लेचं असेल आणि ह्या षटकामध्ये मोठे फटके खेळण्यापासून मोठे फटके गेलाय. बॅटची थोडीशी एज घेतली आहे. स्वतःच आणि संघाचं खातं ओपन केले ते निहार याने. धावसंख्या स्कोर बोर्डवरती 1 धाव. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. अचूक लाईन आणि अचूक लेंथ वरती आपल्याला गोलंदाजी करताना पाहायला मिळतो. साहिल पुढचा चेंडू घेऊन स्ट्रायकिंगला. आता मात्र अनुज अकुटप्प्याचा चेंडू आहे. चेंडूला सरळ पाठवून दिलंय. ऑफ साइड रिजन मध्ये थोडंसं पम्बलिंग होतंय. चेंडू वन बाउन्स. क्षेत्ररक्षक चांगलं क्षेत्ररक्षण करतोय, परंतु या 2 धावा मिळत आहेत. चांगलं रनिंग पाहायला मिळतं मैदानावरती. 2 धावांनी संघाची धावसंख्या 3 धावा. नक्कीच चांगला फटका खेळला होता अनुज याने, परंतु या 2च धावा. पुढचा चेंडू साहिल. पॉवर प्लेचं नक्की षटक असेल. सामना करतो अनुज. शॉर्ट पिच चेंडू आहे आणि आता मात्र तो शांत बसणार नाहीये. चेंडू वन बाउन्स जातोय सरळ सीमारेषेच्या बाहेर. अनुजच्या बॅट मधून हा चौकार पाहायला मिळतोय. 4 धावा. जर या प्रकारचे आपल्याला चेंडू पाहायला मिळतील तर ते चौकारच किंवा षटकारच आपल्याला पाहायला मिळतील. ॲक्शन रिप्ले मध्ये नक्कीच मिड विकेटच्या दिशेने चेंडूला सरळ 4 धावांसाठी पाठवलंय. धावसंख्या 7 धावा. धाव प्रकारावरती कृपया जास्त वेळ घ्यायचा नाहीये. पुन्हा एकदा साहिलचा पुढचा चेंडू आहे. पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. गॅपमध्ये मारला फटका आहे. चेंडू खाली नक्की क्षेत्ररक्षक येतोय. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय आणि 1 धाव मिळेल. नक्कीच चौकार खेचल्यानंतर स्ट्राईक रोटेट केली असेल. 1 धावेने संघाची धावसंख्या झाली ती 8 धावा. पॉवर प्लेच्या षटकामध्ये आता मात्र आतापर्यंत तरी चांगले चेंडू पाहायला मिळालेत. नक्कीच एक चौकार खेचलाय, परंतु मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलंय. स्ट्रायकिंग एंडला निहार. आता मात्र शॉर्ट पिच चेंडू आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक धावतोय. पाहूया झेल होतोय का. नक्कीच रनिंग मध्ये झेल घेण्याचा प्रयत्न केला होता, परंतु या 2 धावा मिळत आहेत. चांगले प्रयत्न पाहायला मिळाले आपल्याला क्षेत्ररक्षकाकडून. एका षटकाखेरी संघाची धावसंख्या झाली ती बिनगडी बाद 10 धावा. 57 धावांचा पाठलाग करताना लक्ष्मीकांत भाटे संघ. आता मात्र एका षटकाच्या अखेरीस 10 धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते. पाहूया दुसरं षटक कोण घेऊन येते. या सामन्यासाठी मेन पंच बॅटिंग पावलेचा इशारा आलाय. ओमकारजी पोयरेकर सर यांच्याकडून, यांच्या माध्यमातून बॅटिंग पॉवर प्लेचा इशारा आलाय. दुसऱ्या षटकामध्ये बॅटिंग पॉवर प्लेचा वापर केलाय तो भाटे संघाने. पाहूया या षटकामध्ये किती धावा काढण्यात यश येतंय ते या दोन्ही फलंदाजांना. गोलंदाज योगेश, ज्याने चांगली फलंदाजी केली होती पहिल्या इनिंग मध्ये, तोच गोलंदाजीसाठी आलाय. अष्टपैलू खेळाडू असेल देवरुख संघाचा. पाहूया त्याच्याकडून कशा प्रकारे गोलंदाजी होईल. स्ट्रायकिंगला असेल तो अनुज. नक्कीच एक चौकार खेचलाय. तसेच एक बक्षीस आलंय. जर निहार बाटकर याने शेवटपर्यंत राहून जर ही मॅच जिंकवून दिली तर आशुष सावंत यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आलंय. जर हा सामना जिंकून दिला, शेवटपर्यंत जर मैदानावरती राहून हा सामना जिंकवला, तर आशुष सावंत यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक निहार भाटकर याच्यासाठी.
नक्कीच त्याच प्रकारची खेळी आपल्याला निहारच्या बॅटमधून पाहायला मिळेल. तोपर्यंत तो मैदानावरती आहे तोपर्यंत या सामन्याचा निकाल आपण सांगू शकत नाही. त्याच्या बॅटवरती अजूनही काही चेंडू तितका चांगला येत नाहीये. नक्कीच आता मात्र स्ट्रायकिंग एंडला आलाय. धावसंख्या धावफलकावरती 11 धावा. पहिला चेंडू निर्धाव पाहायला मिळाला आपल्याला. बॅटिंग पॉवर प्लेचा इशारा केलाय पंचांनी. 2 चेंडू तरी चांगले हाताळले आहेत. पुन्हा एकदा योगेश सामना करतो निहार. आता मात्र बॅटची लिडिंग एज घेतली आहे. चेंडू जातोय सरळ आउट ऑफ पार्क. आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने मंचाला सलामी देणारा हा षटकार पाहायला मिळतोय निहारच्या बॅटमधून. खूपच उंच षटकार पाहायला मिळाला आपल्याला. या 6 धावा ऍक्शन रिप्ले मध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. नक्कीच बॅटच्या बरोबर मधोमध लागलाय आणि निहारने दाखवून दिलंय की जोपर्यंत मी आहे तोपर्यंत हा सामना शेवटपर्यंत नेईन. पुढचा चेंडू आता मात्र खूपच बाहेरचा चेंडू. पंचांचा वाईट चेंडूचा इशारा आलाय. अतिरिक्त धावसंख्या झाली ती 18 धावा. आता मात्र थोडासा दिशामध्ये भटकताना दिसतोय गोलंदाज योगेश. पाहूया नक्कीच कमबॅक करेल. पुन्हा एकदा योगेशचा पुढचा चेंडू आहे. पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. चेंडू सरळ जातोय. सरळ षटकार. 6 धावा पाहायला मिळतात निहारच्या बॅट मधून. नक्की स्लॉट मध्ये टाकलेला चेंडू होता आणि त्या चेंडूला सरळ पाठवून दिले लॉंग ऑनच्या दिशेने. 6 धावा पाहायला मिळत आहेत. पाहूया ऍक्शन रिप्ले मध्ये. नक्कीच पुढ्यात चेंडू होता आणि ह्या प्रकारचे चेंडू तो सोडणार नाहीये. आपल्याला झेल पाहायला मिळाला सीमारेषेच्या बाहेर. पुन्हा एकदा धावसंख्या या षटकारांनी 24 धावा. पुढचा चेंडू घेऊन योगेश थोडासा नक्कीच मागडा ठरतोय. पुन्हा एकदा हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न केलाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय आणि तो कोणतीही चूक करणार नाही. फलंदाज बाद होतोय. संघाला बसलेला पहिला धक्का निहारच्या स्वरूपात. नक्कीच मोठी चूक म्हणता येईल. 2 मोठे फटके नक्कीच आले होते परंतु पॉवर प्लेचं षटक होतं आणि त्या षटकामध्ये मोठी धावा करण्याचा प्रयत्न केला होता निहारने. परंतु आता मात्र डॉगआउट मध्ये परतताना पाहायला मिळतोय. निहार बॅक टू द पवेलियन. नक्कीच सुशांत आलाय. निहारची जागासाठी सुशांतला पाठवलंय. धावसंख्या 24 धावा. नक्कीच संघाला मोठा धक्का बसला असेल निहारच्या स्वरूपात. नक्कीच थोडासा निराश असेल निहार. 2 षटकार नक्कीच खेचले होते परंतु आता मात्र डगआउट मध्ये परतताना दिसतोय. नवीन फलंदाज सुशांत आलाय. धावसंख्या 24 धावा. नक्कीच हा सामना शेवटच्या षटकापर्यंत जाईल यात काही शंका नसेल. पुन्हा एकदा योगेश आता मात्र चांगलं कमबॅक केले. चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. चेंडू सरळ जातोय लॉंग ऑफच्या दिशेने. 1 बाउन्स 2 बाउन्स. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय सीमारेषेवरती. नक्कीच 2 धावा वाचवल्या असतील आपल्या संघासाठी या क्षेत्ररक्षकाने. सागर चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. नक्कीच त्या चेंडूवरती चौकार केला असता परंतु चांगलं क्षेत्ररक्षण. 2 धावांनी संघाची धावसंख्या झाली ती 2 षटका अखेरीस 26 धावा. 1 गडी बाद. थँक्यू डीजे. आता मात्र समीकरण 18 चेंडू मध्ये 31 धावांची आवश्यकता. धावसंख्या 2 षटका अखेरीस 26 धावा. 1 गडी बाद. गोलंदाजीसाठी आलाय नवीन गोलंदाज साहिल आलाय. नक्कीच पहिलं षटक हाताळलं होतं. 10 धावा खर्च केल्या होत्या आणि आता मात्र पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी आलाय साहिल. 31 धावांची आवश्यकता असेल. 18 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. स्ट्रायकिंगला अनुज आहे. साहिलचा पहिला चेंडू आहे. आता मात्र चांगला स्ट्रोक आहे. समोर मारल्या फटका आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय. थोडंसं फंबलिंग झालंय. नक्कीच ही चूक महागडी ठरेल.
या 2 धावा मिळत आहेत. चांगलं रनिंग आपल्याला पाहायला मिळालं सुशांत आणि अनुजाच्याकडून. जिकडे एकच धाव होती तिकडे या 2 धावा एका धावेला दुसऱ्या धावेमध्ये कन्वर्ट करताना पाहायला मिळतात. ते दोन्ही फलंदाज या 2 धावेनी संघाची धावसंख्या झाली ती 28 धावा. पुन्हा एकदा साहिलचा पुढचा चेंडू. आता मात्र शॉर्ट पिच चेंडू आहे. चेंडू मध्ये क्षेत्ररक्षक घेतोय, पाहूया तो झेल घेतो का. आणि क्षेत्ररक्षक कोणतीही चूक करणार नाही. स्मिथने चांगला झेल पकडलाय. वेल जज कॅच आपल्याला म्हणता येईल. सीमारेषेवरती नक्कीच अकुटप्याचा चेंडू होता. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता अनुजाने, परंतु आता तो महागारी परततोय. संघाला बसला दुसरा धक्का अनुजच्या स्वरूपात. वेळ घ्यायचा नाहीये, 5 क्रिकेट घ्यायचंय, सहकार्य करावं. पुढचा चेंडू साहिल. आता मात्र चांगलं कमबॅक केलंय. पुन्हा एकदा 18-16 चेंडूमध्ये 29 धावांची आवश्यकता असताना साहिल पुढचा चेंडू घेऊन स्ट्रायकिंग एंडला नवीन फलंदाज मंजुनाथ आलाय. आता मात्र पहिला चेंडू बॅटची एज लागली आहे आणि फलंदाज बाद होतोय. नक्की यष्ट्यांचा वेध घेताना चांगला चेंडू फेकला होता तो साहिल याने. जरा मैदानामध्ये फास्ट जायचंय. अजून या रात्रीमध्ये अजूनही 2 सामने खेळवायचे. कृपया विनंती असेल. आता मात्र 15 चेंडूमध्ये समीकरण असेल ते 29 धावांची आवश्यकता. 15 चेंडू 29 धावा. बॅटरी चेंज करतो. सलीम आलाय. 15 चेंडू 29 धावांची आवश्यकता असताना आता मात्र चांगली गोलंदाजी करतोय. हॅट्रिकची संधी असेल. गोलंदाज साहिल याच्यासाठी पाहूया या संधीचं सोनं करेल का. पुढचा चेंडू नक्कीच हॅट्रिकची संधी असेल. या स्पर्धेमधील दुसरी हॅट्रिक घेतो का पाहूया. साहिलचा पुढचा चेंडू आहे. आता मात्र मोठी अपील केली आहे. पंचांकडे पाहूया काय निर्णय येतोय. आणि पंचांचा इशारा आलाय फलंदाज बाद. म्हणजे साहिलने चांगली गोलंदाजी केली. या स्पर्धेतील दुसरी हॅट्रिक म्हणता येईल. नवीन फलंदाज बाबा आलाय. आता मात्र या सामन्यामध्ये नक्कीच रंगत पाहायला मिळते आपल्याला. 4 फलंदाज बाद झाले आहेत. 28 धावसंख्या धावफलकावरती. बाबा आलाय नक्कीच 4 डाऊनच्या स्वरूपात. साहिल आता मात्र चांगली गोलंदाजी करतोय. हॅट्रिक घेतली आहे पुढचा चेंडू घेऊन. आता मात्र चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. तितकंच चांगला स्ट्रोक बाबा याच्याकडून. नक्कीच चेंडूला दिशा दिली आहे. पाहूया कॉलिंग होतंय. थोडंसं खराब कॉलिंग म्हणता येईल सुशांत त्याच्याकडून. नक्कीच कॉलिंग कॉर्डिनेशन मध्ये आता मात्र चूक झाली आहे आणि फलंदाजाला माघारी परतावं लागतंय. संघाला बसलेला 5वा धक्का सुशांतच्या स्वरूपात.
नक्कीच या सामन्यामध्ये आपल्याला रंगत पाहायला मिळते. 13 चेंडूमध्ये 29 धावांची आवश्यकता. सामना हा शेवटच्या षटकापर्यंत जाईल ह्यात काही शंका नसेल. सुजल आलाय 5 गडी बाद 28 धावसंख्या. साहिलचा पुढचा चेंडू आहे. टप्प्याचा चेंडू आहे. चेंडूला मोठा फटका नक्कीच खेळायचा प्रयत्न केला होता. डायरेक्ट हिटची संधी होती आणि आता मात्र डायरेक्ट हिट झाली आहे. म्हणजे पंचांचा बोट आकाशाकडे आणि बाबाचा रस्ता झालाय तंबूच्या दिशेने. बाबा बाद झालाय. थँक्यू डीजे. धावसंख्या झाली ती 29 धावा. 6 गडी बाद 29. नवीन फलंदाज साईराज. आता मात्र चौथं षटक घेऊन आले तर गोलंदाजीसाठी गोलंदाज स्मिथ आलाय. नक्कीच ज्याने चांगला झेल पकडला होता. कृपया फास्ट क्रिकेट घ्यायचंय विनंती असेल. कृपया सहकार्य करायचंय. फास्ट क्रिकेट घ्या. 12 चेंडूमध्ये 28 धावांची आवश्यकता. सामना चांगल्या स्थितीमध्ये पाहायला मिळतो आपल्याला. धाव मिळते. धावसंख्या झाली ती 30 धावा. आता मात्र 11 चेंडूमध्ये 27 धावांची आवश्यकता. 11 चेंडू 27. पाहूया सुजलच्या माध्यमातून कशा प्रकारे फलंदाजी होईल. साहिलचा पुढचा चेंडू आहे. लोअर फुटचा चेंडू आहे. चेंडूला सरळ मारलेला फटका आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक धावतोय आणि एकच धाव मिळेल सुजल याला. धावसंख्या झाली ती 31. आता मात्र 11 चेंडू 10 चेंडू 26 धावांची गरज. 10 बॉल 26. चांगली गोलंदाजी स्मिथ त्याच्याकडून पाहायला मिळते. पुढचा चेंडू घेऊन स्ट्रायकिंगला साईराज. आता मात्र चांगला चेंडू पाहायला मिळाला आहे आणि या चेंडूला दिशा देऊन फक्त एकच धाव मिळेल. एका धावेने संघाची धावसंख्या फक्त एका धावेने पुढे सरसावेल. 32 धावा. 9 चेंडूमध्ये 25 धावांची आवश्यकता. चांगली गोलंदाजी स्मिथ त्याच्याकडून पाहायला मिळते. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करतोय. स्ट्राईकला असेल तो सुजल. 9 चेंडू 25 धावा. आता मात्र लेग बायच्या स्वरूपात पंचांचा इशारा आलाय. धाव नाहीये. पंचांचा इशारा आलाय. लेग बायच रन नाहीये. आता मात्र समोर मारला फटका आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय आणि चेंडू सरळ जातोय वन बाउंस सीमारेषेच्या बाहेर. चौकार पाहायला मिळतो आपल्याला. कृपया बॉल घ्यायचा आहे. चेंडू पाण्यामध्ये गेलाय. पंचांना विनंती असेल बॉल द्यायचा आहे. 7 चेंडूमध्ये समीकरण असेल ते 21 धावांची आवश्यकता. 7 चेंडू 21 धावांची गरज. 7 ते 8. लेग बाय झाले 2 सिंगल आले. पुन्हा एकदा स्मिथ चांगली गोलंदाजी केली आहे परंतु आता मात्र चांगला चेंडू पाहायला मिळाला आहे. टप्प्याचा चेंडू. चेंडू सरळ कानाच्या बाजूने शिट्टी वाजवत गेलाय. निर्धाव चेंडू जातोय म्हणजेच की समीकरण असेल 6 चेंडूमध्ये 21 धावांची आवश्यकता. त्याला सामना जिंकायचा असेल तर 6 चेंडूमध्ये 21 धावांची आवश्यकता आहे भाटे संघाला. धावसंख्या 36.
प्या विनंती असेल जरा फास्ट क्रिकेट घ्या. खूपच उशीर झालाय अजूनही हे 2 सामने खेळवायचे आहेत. यानंतर कृपया पंचाने विनंती असेल. स्ट्राईकला येतो सुजल, माफ करा साईराज. आता मात्र पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न केलाय. चेंडू खाली स्वतः अमित येतोय. एक धाव घेतली. पाहूया काय होतंय. थोडस खराब यष्टीरक्षण म्हणता येईल. चेंडू गॅदर करता आला नाही यष्टीरक्षकाला आणि या 2 धावा मिळत आहेत. आता मात्र समीकरण असेल 5 चेंडूमध्ये 5 चेंडूमध्ये 19 धावांची आवश्यकता. म्हणजेच की मोठे 3 फटके खेळावे लागतील मैदानामध्ये जरा सामना जिंकायचा असेल तर. पाहूया कशा प्रकारे बॅटिंग करेल साईराज. पुढचा चेंडू अमितचा. आता मात्र बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाहीये. चेंडू जातोय निर्धाव. समीकरण होतंय 4 चेंडूमध्ये 19 धावांची आवश्यकता. जवळजवळ हा सामना देवरुख संघाने आपल्या बाजूने झुकवलेला आहे. परंतु क्रिकेट असा खेळ आहे अनिश्चिताने भरलेला खेळ. पुढचा चेंडू 4 चेंडू 19 धावांची गरज. पुन्हा एकदा थोडा बाहेर जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता साईराजाने परंतु पुन्हा एकदा डॉट चेंडू जातोय. निर्धाव चेंडू. चांगली गोलंदाजी अमित त्याच्याकडून पाहायला मिळते. तीन चेंडू 19 धावांची गरज. आता मात्र वाईट चेंडू फेकलाय. चेंडू जातोय सरळ सीमारेषेच्या जवळ. पाहूया काय होतंय. आणि फलंदाज धाव बाद होतोय 22च्या स्वरूपात. या वाईट +1 म्हणजेच की 2 धावा मिळत आहेत. समीकरण असेल 3 चेंडूमध्ये 17 धावांची गरज. फलंदाज आलाय साकिब. नॉन स्ट्राईकला असेल अजूनही साईराज मैदानावरती आहे. 3 चेंडूमध्ये 17 धावांची गरज. आता मात्र लेग साईडला मारायला फटका आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक धावतोय. चेंडू जातोय दन 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 करत सीमारेषेच्या बाहेर. चौकार पाहायला मिळतो आपल्याला साईराजच्या बॅटमधून. तर सुपर ओव्हर नक्कीच खेळवली जाईल या स्पर्धेमध्ये. 2 चेंडूमध्ये 13 धावांची आवश्यकता. जरी 2 मोठे फटके केले तर हा सामना नक्कीच टाय होईल. पाहूया साईराज मोठे फटके खेळतोय का. अमितचा पुढचा चेंडू आहे आणि आता मात्र चेंडू जातोय निर्धाव. म्हणजेच की या सामन्यामध्ये पूर्णपणे पकड मजबूत केली होती देवरुख संघाने. चांगली गोलंदाजी चांगली फलंदाजी झाली. पहिल्या इनिंगमध्ये चांगली फटकेबाजी केली होती. अमित याने प्रभावी गोलंदाजी केली आहे. एका चेंडूमध्ये 13 धावांची गरज. पुन्हा एकदा आता मात्र वाईट चेंडू टाकतोय स्वैर मारा. नक्कीच यष्ट्यांवरती टाकलेला चेंडू होता परंतु दिशामध्ये भटकताना दिसतोय. एक चेंडू 12 धावांची आवश्यकता असताना स्ट्रायकिंगला साईराज. आता मात्र समोर मारला फटका आहे आणि हा सामना देवरुख संघाने जिंकलेला आहे. मॅन ऑफ द मॅच